नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोडे अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आपण जे काही बालमानसशास्त्राची सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण आपले हे चौथं लेक्चर आहे बालमानसशास्त्र या विषयामध्ये. आपण पहिल्या लेक्चरमध्ये बालमानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती म्हणजे बालमानसशास्त्राच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी यामध्ये बालकांचा विकास कशा पद्धतीने होतो हे पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे की वाढ आणि विकास बालकांची कशा पद्धतीने होते, विकासाची वैशिष्ट्ये काय आहेत, विकासाचे तत्व काय आहेत, हे आपला अभ्यासून झालेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की वाढ आणि विकास यावर टीईटी एक्झाम मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आपण अध्ययन उपपत्तीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे मागील लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये टीईटी एक्झाम मध्ये वाढ आणि विकास हे जे बाल मानसशास्त्रातील महत्वाचा पॉइंट आहे त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारतात हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. चला तर बघू. बघा, तुम्हाला जर टीईटी एक्झाम पास व्हायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला बाल मानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवायचे असतील तर आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण बाल मानसशास्त्रासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्या बॅचची फीस आहे 1299 रुपये आणि तुम्हाला आता जर तुम्ही परचेस केला तर त्यामध्ये ऑफर आहे, तर ती बॅच तुम्हाला 999 रुपयामध्ये भेटून जाईल. तुम्हाला बाल मानसशास्त्राचा सिक्वेन्स नुसार अभ्यास करायचा असेल आणि बाल मानसशास्त्र या विषयामध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये टॅकल करता येतील का, नेमका त्याचा सिलेबस काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, आपण कुठल्या वेळेने अभ्यास केला म्हणजे आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये चांगले गुण मिळतील, यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. तर चला तर बघू आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण कन्सेप्ट अभ्यासलेला आहे बालकांची वाढ आणि विकास त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत टीईटीच्या पेपरमध्ये ते आपण अभ्यासू आजच्या लेक्चरमध्ये. बघा, या प्रश्नाच्या जे काही लेवल आहे हे प्रश्न अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाल मानसशास्त्रावर नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. चला तर बघू. पहिला प्रश्न आहे बघा, बाल मानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण आहे. बघा, बाल मानसशास्त्रानुसार विकासाची ज्या काही अवस्था आहेत आपण अभ्यासलं. तुम्हाला मागील लेक्चरमध्ये मी फक्त काय सांगितलं होतं की त्याचं वर्गीकरण सांगितलं होतं. विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, बालकाचा विकास, वेगवेगळ्या अवस्थेमधून त्याचा विकास होतो. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की बाल मानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण असते. बघा, कोणत्या अवस्थेमध्ये बालक हा सर्वात जास्त गुंतागुंतीची किंवा ती अवस्था कठीण अवस्था आहे असं म्हणता येईल. तर बघा, ऑप्शन काय दिलेले आहेत, शेषावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था आणि तारुण्यावस्था. तर विचार करा कोणत्या अवस्थेमध्ये ती अवस्था गुंतागुंतीची आणि अधिक कठीण आहे असं म्हणता येईल. तर ती अवस्था कोणती आहे, तर ती अवस्था आहे कुमारावस्था. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कुमारावस्था. त्यालाच आपण काय म्हणतो, पौगंडावस्था. या अवस्थेमध्ये या अवस्थेला गुंतागुंतीची अवस्था तसेच कठीण अवस्था सुद्धा म्हणता येईल. कारण या सिच्युएशन मध्ये जो काही बालक असतो त्यामध्ये थोडे त्याचे जे काही प्रश्न असतात, त्याचं जे काही राहणीमान बदलतं, त्याच्या ज्या काही मानसिक तसेच भावनिक त्याचा जो काही विकास झालेला असतो त्यामध्ये ती गुंतागुंतीची आणि कठीण अवस्था आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ती अवस्था कोणती आहे, तर कुमार अवस्था आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी बाल विकासाचा कोणता सिद्धांत नाही. बघा, विकासावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट ही जर कन्सेप्ट आपली क्लिअर असेल तर कशाही पद्धतीचे स्टेटमेंट आपल्याला दिले तरी पण आपल्याला विकास कसा होतो, विकासाची अवस्था काय आहे, विकास म्हणजे सुरुवातीला कमी असतो का जास्त असतो, हे जर आपलं पूर्ण कन्सेप्ट विकासाबद्दल क्लिअर असेल तर आपल्याला हे स्टेटमेंट अभ्यासल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं असतं. बघा, 3-4 स्टेटमेंट दिलेले असतात, त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह काय आहे म्हणजे विकासाबद्दल आपलं किती ज्ञान आहे हे तपासलं जातं की आपल्याला बालकांच्या विकासाबद्दल काय नॉलेज आहे, आपल्याला काय माहिती आहे. तर बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे विकास हा क्रमबद्धरित्या होतो. विकासावर वातावरण व आनुवंशिकता याचा प्रभाव पडतो. विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो. विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेत कमी जास्त होतो. बघा, हे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत कशाच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत. पहिलं स्टेटमेंट आहे विकास हा क्रमबद्धरित्या होतो. यस, विकास हा क्रमबद्धरित्या होतो हे आपण अभ्यास केला आहे.
म्हणजे स्टेप बाय स्टेप विकास होतो. आपण एक एक्झाम्पल दिलं होतं की मूल जन्मल्यानंतर जी काही पहिली अवस्था असते, त्यानंतर ते काय जन्मल्यानंतर पालथे पडणे, त्यानंतर उभं टाकणे, त्यानंतर पुढे त्यांची जी काही चालण्याची प्रोसेस असते, असे स्टेप बाय स्टेप विकास होत असतो. म्हणजे एकदा त्याचा विकास होतो का? नाही. म्हणजे ते काय आहे, क्रमबद्धरित्या होत असतो विकास. तर हे स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे पहिलं. त्यानंतर बघा, विकासावर वातावरण व आनुवंशिकता याचा प्रभाव पडतो. बरोबर आहे का? येस. विकासावर जे काही आपली हेरिडिटी आहे, अनुवंशिकता, आणि त्यानंतर बालक ज्या वातावरणात राहतो त्याचा सुद्धा त्याच्या विकासावर परिणाम होत असतो. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की विकासाबाबत कोणता सिद्धांत नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण क्वेश्चन रीड करत असताना त्या ठिकाणी काय विचारलेलं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण घाई गडबडीमध्ये नाही विचारलेलं आहे का, होय विचारलेलं आहे, हे पाहण्यामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच चुका होतात. बघा, त्यानंतरचं स्टेटमेंट आहे, विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो. यंत्रवत पद्धतीने म्हणजे रोबोट सारखं असं होईल का विकासामध्ये? नाही. विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेत कमी जास्त होतो. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये बालक जे काही जन्मल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याच्या विकासाची जो काही गती असते विकासाची, ती कशी असते? जास्त असते. आणि त्यानंतर जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं विकासाची गती काय होते? कमी होते. म्हणजेच वेगवेगळ्या अवस्थेमध्ये विकासाची गती कमी जास्त होत असते. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. पण यंत्रवत पद्धतीने विकास घडून येतो का? नाही. तो स्टेप बाय स्टेप असतो, क्रमबद्धरित्या असतो. त्याचबरोबर अनुवंश आणि वातावरण याचा विकासावर परिणाम होतो. आणि वेगवेगळ्या अवस्थेमध्ये विकासाची गती ही कमी जास्त असते. पण हे स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे? चुकीचं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की विकासाचा कोणता सिद्धांत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. आलं का लक्षात? बघा, विकासावरच कशा पद्धतीचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे आपण वाचत असताना आपल्याला जर माहिती आहे, अभ्यास करताना आपण असं वाचलेलं आहे की विकासावर आनुवंशिकतेचा परिणाम होतो, त्याचबरोबर वातावरणाचा सुद्धा परिणाम होतो, हे आपल्याला माहिती आहे. तेव्हाच आपण असं सांगू शकतो की हे स्टेटमेंट दिलेलं काय आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की चुकीचं स्टेटमेंट म्हणजे कोणता सिद्धांत विकासाचा नाही असं विचारलेलं आहे. जेव्हा आपण डीप मध्ये विकास कशा पद्धतीने होतो, विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये किती विकास होतो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये विकासाची गती कमी असते का जास्त असते, याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण हे क्वेश्चन सोडवता येतील का? नाही. म्हणजे आपल्याला इलिमिनेशन करावं लागणार आहे की विकासाच्या संदर्भामध्ये कोणते स्टेटमेंट दिलेले बरोबर आहेत आणि कोणते चुकीचे आहेत. त्यावरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्रोवेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती? आता फ्रोवेल हा एक मानसशास्त्रज्ञ आहे, तर त्याने शिक्षणास कोणती देणगी दिलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा, प्रकल्प पद्धती, बालोद्यान पद्धती, हिस्टोरिक मेथड आणि स्वयंशोधन पद्धती. तर फ्रोवेल या मानसशास्त्रज्ञाची आहे बालोद्यान पद्धती, किंडर गार्डन मेथड असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे फ्रोवेलने काय केलेलं आहे बघा, शिक्षकाला एका माळ्याची उपमा दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना फुल असं समजलेलं आहे त्याने. म्हणजे त्या माळ्याच्या हातामध्ये असतं की फुलांना कशा पद्धतीने घडवायचं, अशी जी काही शिक्षणाला दिलेली देणगी आहे ती फ्रोबेलने दिलेली आहे. म्हणजे फ्रोबेलची बालोद्यान पद्धती काय आहे हे आपण आपल्या बॅच मध्ये डिटेल्स मध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत की फ्रोबेलने काय सांगितलेलं आहे शिक्षणाच्या संदर्भात. इथे एवढं लक्षात ठेवायचं की फ्रोबेलने शिक्षणास दिलेली देणगी कोणती असेल, तर फ्रोबेलची काय आहे? बालोद्यान पद्धत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, बालकाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो? बालकाचा जो काही शारीरिक विकास आहे, मानसिक विकास आहे, भावनिक विकास, तर त्याच्या कोणत्या टप्प्यामध्ये विकासाच्या तो पूर्ण झालेला असतो असा आपला प्रश्न आहे. तर आपण विकासाच्या अवस्था जेव्हा डिटेल्स मध्ये अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोणत्या विकासाच्या अवस्थेमध्ये बालकाचा कितपर्यंत विकास झालेला असतो. बघा, शैशवावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था आणि प्रौढावस्था. आता विचार करा बरं की कोणत्या अवस्थेमध्ये विकास पूर्ण झालेला असेल. एक्झॅक्टली त्याचं उत्तर काय असणार आहे? प्रौढावस्था. म्हणजे प्रौढावस्थेमध्ये विकासाची पूर्ण टप्पे म्हणजे विकास पूर्ण झालेला असणार आहे. शैशवावस्था म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये विकास पूर्ण होईल का? नाही. बाल्यावस्था त्यानंतरच्या अवस्थेमध्ये बालक 6 ते 12 वर्षापर्यंत त्याचा पूर्ण विकास होतो का? नाही. कुमारावस्था 12 ते 21 पर्यंत पूर्ण विकास त्याचा होईल असं सांगता येईल का? नाही. कारण 21 वर्षानंतर सुद्धा त्याच्यामध्ये बदल होतात. आणि बघा, आपण हे पण अभ्यासलेलं आहे की विकास म्हणजे डेव्हलपमेंट ही अशी प्रोसेस आहे की गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत काय होत असते? विकास
होत असतो. पण प्रौढावस्थेमध्ये पूर्ण विकास त्याचा झालेला असतो बघा. भावनिक विकास झालेला असतो मानवाचा, मानसिक आणि शारीरिक विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो. तर तो विकासाचा टप्पा म्हणजे प्रौढावस्था आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रौढावस्था. आपण जेव्हा पूर्ण या अवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे प्रश्न खूप सोपे आहेत असं वाटणार आहे. त्यानंतर बघा, शैशवावस्थेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत? बघा, कशावर प्रश्न विचारलेला आहे? विकासाच्या अवस्थेवरच प्रश्न विचारलेला आहे की शैशवावस्थेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत असं विचारलेलं आहे. बघा, जिज्ञासा प्रवृत्ती, अनुकरणातून शिकणे, चिंतन प्रक्रिया आणि भाषिक व्यवहारास सुरुवात. आता शैशवावस्था म्हणजे बालक जन्मल्यापासून 5 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रवृत्ती असतात? जिज्ञासा प्रवृत्ती यस असते. त्यानंतर अनुकरणातून शिकणे, हे पण बालक अनुकरणातून शिकतात. जी मुलं छोटे असतात ते इतरांचं बघून शिकत असतात. त्यानंतर चिंतन प्रक्रिया आणि भाषिक व्यवहारास सुरुवात म्हणजे त्याच्या भाषेला सुरुवात ही कधी होते? तर शैशवावस्थेमध्ये होत असते. जेव्हा बालक बोलायला सुरुवात करतं, पहिले शब्द जे काही उच्चारतं, पण त्याच्या जे वातावरणामध्ये जी भाषा बोलली जाते म्हणजे तीच भाषा बोलण्यासाठी ते सुरुवात करत असतं. म्हणजे भाषिक व्यवहाराला सुद्धा त्याची सुरुवात होते. कोणत्या अवस्थेमध्ये? तर शैशवावस्थेमध्ये. आणि जिज्ञासा प्रवृत्ती असते. बघा, लहान मुलं ऐकत नाहीत म्हणजे त्यांना जे पाहिजे असतं, जे हवं असतं ते त्यांना मिळवायचं असतं. म्हणजे ते इतरांचा, समाजाचा विचार करतात का? नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठली प्रवृत्ती असते? तर जिज्ञासा प्रवृत्ती असते. आणि त्यानंतर बघा, की शैशवावस्थेमध्ये म्हणजे जे काही 80% बालकांच्या मेंदूचा विकास झालेला असतो. खूप असं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपण कितीही त्यांना दिलं तरी पण ते काय करतात? ऍक्सेप्ट करतात आणि इव्हन त्यांच्या लक्षात सुद्धा राहतं. आणि अनुकरणातून शिकणे ही जी प्रोसेस आहे ती सुद्धा शैशवावस्थेमध्येच होत असते. कारण इतरांचं बघूनच बालक त्या ठिकाणी शिकत असतो. पण चिंतन प्रक्रिया म्हणजे जास्त प्रमाणामध्ये विचार करणे ही जी काही प्रोसेस आहे ती शैशवावस्थेमध्ये असणाऱ्या बालकांमध्ये नसते. ती कोणामध्ये असते? जे काही कुमारावस्था असेल किंवा प्रौढावस्थेमध्ये चिंतन प्रक्रिया ही प्रोसेस घडते. पण शैशवावस्थेमधील बालकांमध्ये चिंतन प्रक्रिया नसते. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की शैशवावस्थेची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाहीत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चिंतन प्रक्रिया. बघा, फिरून फिरून म्हणजे त्या अवस्थेवरच कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की विकास म्हणजे डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास. बालमानसशास्त्र अभ्यासत असताना बालकांची वाढ आणि विकास हे टॉपिक किती महत्वाचा आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. त्यानंतर बघा, डॅश डॅशची परिपक्वता संबंधित असते. बघा, बालक परिपक्व होतं, ती कशाशी संबंधित असतं परिपक्वता? तर सर्जनशीलता दिलेला आहे, बुद्धिमत्ता, विकास आणि अभिरुची. तर त्याची परिपक्वता, बालक ज्यावेळेस परिपक्व होतं ते कशाशी संदर्भ असतो त्याचा? तर ते विकासाशी परिपक्वता संबंधित असते. बालकांचा विकास कशा पद्धतीने होतो यावर त्याची परिपक्वता अवलंबून असते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3 नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, शिक्षकासाठी बालमानसशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. कारण बघा, आता आपण शिक्षक आहोत म्हणजे शिक्षकाला बालमानसशास्त्राचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच आपल्याला टीईटीच्या पेपरमध्ये 30 मार्कासाठी काय दिलेलं आहे? बालमानसशास्त्र. म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करावाच लागणार आहे. आणि याचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. कुणाला? शिक्षकाला. तर ते कशासाठी? म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात टीईटी किंवा सीटीईटीच्या एक्झाम मध्ये. तर आपण त्याला काय करायचं आहे? जे काही बेस्ट ऑप्शन असणार आहे ते आपल्याला त्या ठिकाणी चूज करायचं आहे. कारण या ठिकाणी 4ही ऑप्शन असे वाटतात की ते बरोबरच आहेत. पण त्यामधून आपल्याला जे काही बेस्ट आहे ते आपल्याला निवडावं लागतं. बघा, ऑप्शन काय दिलेले आहेत? बालकाला शिस्त लावण्यास त्याची मदत होते. येस, म्हणजे बालमानसशास्त्राचं ज्ञान असणं शिक्षकाला आवश्यक आहे. कशासाठी? तर बालकाला शिस्त लावण्यास त्याची मदत होते. 2 नंबर दिलेला आहे बघा, परीक्षेत अधिक मार्कासाठी बालकाला मार्गदर्शन करता येते. बालकाला प्रेरणा देण्याची तंत्र समजतात. बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. जर आपण असे ऑप्शन वाचले तर आपल्या काय लक्षात येतं की 4ही ऑप्शन आपल्याला काय वाटतं की हे बरोबर आहेत. पण त्यामधून सगळ्यात जे काही बेस्ट असणार आहे ते ऑप्शन कोणतं आहे? बघा, बालकाला शिस्त लावण्यास त्याची मदत होते. येस,
त्यानंतर परीक्षेत अधिक मार्कासाठी बालकाला मार्गदर्शन करता येते, बालकाला प्रेरणा देण्याची तंत्र समजतात, बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. तर यामध्ये बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. हे ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. बघा, आपल्याला जर बालमानसशास्त्रामध्ये काय दिलेलं आहे, वाढ आणि विकासामध्ये विकासाच्या अवस्था दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक टप्प्यामध्ये बालकाचा विकास कशा पद्धतीने होतो आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला त्याचं वर्तन, की कोणत्या वयामध्ये असणाऱ्या बालकाचं वर्तन कशा पद्धतीचं असतं हे शिक्षकाला माहिती असतं, कारण त्यांनी त्याच्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे बालकांच्या विकासाच्या अवस्थेचा अभ्यास केलेला असतो. त्यासाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास करणं, बालमानसशास्त्राचं ज्ञान असणं शिक्षकाला कशासाठी आवश्यक आहे, तर विद्यार्थ्याचं वर्तन कोणत्या अवस्थेमध्ये कशा पद्धतीचं असतं हे त्या शिक्षकाला कळण्यासाठी बालमानसशास्त्राचं ज्ञान त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. हे पण ऑप्शन बरोबर आहेत. पण या चारीमध्ये सगळ्यात जे काही आपलं बेस्ट ऑप्शन आहे ते आहे बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. बालकाला प्रेरणा देण्याची तंत्र सुद्धा त्याला बालमानसशास्त्रातून समजतात. त्याचबरोबर बालकाला शिस्त लावण्यात सुद्धा त्याची मदत होते. पण या चारीमध्ये सगळ्यात जे काही बेस्ट आहे ते आहे बालकाचे वर्तन समजण्यात शिक्षकाला मदत होते. तर मग 4 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षकाला खालीलपैकी कशाची माहिती असणे आवश्यक आहे? विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षकाला काय माहिती असलं पाहिजे? बालमानसशास्त्र, अध्यापन पद्धती व तंत्र, सामाजिक वातावरण आणि वरीलपैकी सर्व. तर बघा, विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षकाला काय माहिती असणं आवश्यक आहे? आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. बालमानसशास्त्र माहिती असणं आवश्यक आहे, अध्यापन पद्धती व तंत्र माहिती असणं आवश्यक आहे आणि सामाजिक वातावरण कशा पद्धतीचं असायला पाहिजे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. हे 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, वरीलपैकी सर्व. म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी सर्व हे तीनही ऑप्शन जे काही दिलेले आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे आपल्याला 4 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण विकासासाठी शिक्षकाला काय माहिती असणं, विद्यार्थ्याचा जर विकास करायचा असेल तर त्याला बालमानसशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे शिक्षकाला. त्याचबरोबर अध्यापन पद्धती हा पॉइंट खूप महत्वाचा आहे शिक्षकासाठी. अध्यापन पद्धती म्हणजे आपण शिकवलं कशा पद्धतीने पाहिजे, शिकवलं कशा पद्धतीने पाहिजे विद्यार्थ्यांना, जी काही आपली टीचिंगची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने आपण केली पाहिजे, त्याचे जे काही तंत्र आहेत, वेगवेगळ्या अध्यापन पद्धती आहेत, कुठल्या लेवलमध्ये म्हणजे पहिलीच्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. आपण जे काही LKG UKG ची मुलं असतात किंवा फर्स्ट क्लासचे मुलं असतात त्यांना ज्या मेथडने शिकवतो त्याच मेथडने आपण 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो का? नाही. म्हणजे जे काही अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या सुद्धा माहिती असणं शिक्षकाला आवश्यक आहे. त्याचबरोबर तंत्र शिक्षणाचे म्हणजे शिकवण्याचे तंत्र सुद्धा शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे. सामाजिक वातावरण कशा पद्धतीचं आपण क्लासमध्ये वातावरण निर्माण केलं पाहिजे याचं सुद्धा नॉलेज शिक्षकाला असणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे हे तीनही ऑप्शन काय आहेत? बरोबर आहेत. या तीनही गोष्टीचं ज्ञान शिक्षकाला असणं महत्वाचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालमानसशास्त्राचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व म्हणजे. तर बालमानसशास्त्राचं शैक्षणिक दृष्ट्या काय महत्व आहे? तर बालकाच्या विकासाच्या अवस्थांची माहिती होते. ठीक. बालकातील व्यक्तिभेद समजतात. बालकाच्या आवश्यक असणाऱ्या अध्ययन अनुभवाची जाणीव शिक्षकास होते. वरीलपैकी सर्व. आता या ठिकाणी सुद्धा बघा काय दिलेलं आहे. हे क्वेश्चन जे आहेत ते CTETच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. यामध्ये फक्त लँग्वेजचा फरक असतो. हिंदी आणि इंग्लिश मध्ये ही एक्झाम असते. म्हणजे हे क्वेश्चन CTETच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत आणि त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे मी. तर बघा काय विचारलेलं आहे, उपयोजनात्मक प्रश्न असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बालकाच्या विकासाच्या अवस्थांची आपल्याला माहिती होते. बालमानसशास्त्र याचं शैक्षणिक दृष्ट्या काय महत्व आहे, तर बालकाच्या विकासाची आपल्याला बालकाचा जे काही विकास होतो त्याच्या जे काही अवस्था आहेत त्याची आपल्याला माहिती होते. बरोबर आहे. त्यानंतर बालकातील व्यक्तिभेद समजतात. व्यक्तिभेद हा शब्द खूप महत्वाचा आहे. व्यक्तिभेद म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कसा असतो, वेगवेगळा असतो. सम इंडिव्हिज्युअल्स आर डिफरंट. प्रत्येक मानव हा काय आहे, वेगवेगळा आहे. म्हणजे त्याची विचार करण्याची काय आहे प्रोसेस सुद्धा वेगळी आहे. एक आपण जे काही क्लासमध्ये शिकवतो ते सगळ्याच विद्यार्थ्यांना सारख्याच पद्धतीने समजेल असं होत नाही. म्हणजे व्यक्तिभेद असतो. बालकामधील व्यक्तिभेद सुद्धा आपल्याला समजले पाहिजे. आपण शिकवत असताना जे काही आपल्या समोर विद्यार्थी आहेत
जे काही वातावरण आपल्या क्लासमध्ये असतं त्यानुसार त्यांचं जे काही बिहेवियर असतं बघा. आपण टीचिंग करत असताना काही विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारतात पण काही विद्यार्थी फक्त शांत बसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतो, हा भेद असतो. म्हणजे बालकातील व्यक्तिभेद सुद्धा आपल्याला समजायला मदत होते. कशामुळे? बालमानसशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या अवस्थांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो. म्हणजे सगळ्यांनाच आपण शिकवलेलं सारख्याच पद्धतीने समजेल असं सांगता येत नाही. त्यानंतर बालकाच्या आवश्यक असणाऱ्या अध्ययन अनुभवांची जाणीव शिक्षकास होते. जे काही बालकाला आवश्यक आहेत अध्ययन अनुभव त्याची जाणीव सुद्धा शिक्षकाला होते. कशामधून? तर बाल मानसशास्त्राच्या अभ्यासातून. तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजे तीनही जे काही पर्यायावरचे आहेत ते बरोबर दिलेले आहेत. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या बाल मानसशास्त्राचं महत्व, बालकाच्या विकासाच्या अवस्थांची शिक्षकाला माहिती होते, बालकातील व्यक्तिभेद समजतात, बालकाच्या आवश्यक असणाऱ्या अध्ययन अनुभवांची जाणीव शिक्षकास होते. वरीलपैकी सर्व म्हणजे 4 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा हे जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण बालकाची वाढ, विकास आणि विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत यावरच विचारलेले हे प्रश्न आहेत. बघा त्यानंतर ताणतणाव ही विकासाच्या कोणत्या अवस्थेची वैशिष्ट्ये आहेत? बघा ताणतणाव, चिडचिड करणं हे विकासामधील कोणत्या अवस्थेमध्ये हे लक्षण त्या बालकाचं दिसून येतं? तर शैशवावस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था. बघा शैशवावस्था जन्मल्यानंतर 4 ते 5 वर्षाचं बालक आपण ऑब्झर्व केलेलं असेल निरीक्षणातून आपल्या लक्षात येतं की त्याला ताण तणाव टेन्शन वगैरे अशा गोष्टी कळतात का? नाही. म्हणजे आपलं 1 नंबरचा ऑप्शन असणार आहे का? नाही. त्यानंतर बाल्यावस्था, बाल्यावस्था म्हणजे 12 वर्षापर्यंत तेही मुलगा जास्त प्रमाणामध्ये विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं ही प्रोसेस त्या अवस्थेमध्ये नसते. आणि प्रौढावस्थेमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये ताणतणाव नाही. तर कुमारावस्था म्हणजे 3 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच अवस्थेमध्ये बालक जास्त प्रमाणामध्ये ताणतणाव असतो त्याच्या आयुष्यामध्ये. म्हणजे जे काही पूर्ण बदल होतात त्याच्या शारीरिक असतील, भावनिक असतील, मानसिक असतील, जे काही त्याच्यामध्ये बदल झालेले असतात त्यामुळे ताणतणाव ही विकासाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वैशिष्ट्य आहे? तर त्याचं उत्तर आहे कुमारावस्था. त्यालाच आपण पोगांडावस्था असं सुद्धा म्हटलेलं आहे. या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेस हा बालकांमध्ये आढळून येतो. त्यानंतर बघा बालकाच्या विकासाचे सिद्धांत शिक्षकाने जाणून घेणे आवश्यक आहे. बघा बालकाच्या विकासाचे जे काही सिद्धांत आहेत तेच प्रश्न पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत. म्हणजे आपलं पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी आपला क्लिअर होणार आहे. कशाचा? विकासाचा, डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर वाढ, विकास, विकासाच्या अवस्था. याच्या बाहेर प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे जे काही आतापर्यंत तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत आणि जेव्हा आपण वाढ आणि विकास याचा थिअरी अभ्यास केला त्यावरच प्रश्न विचारले जातात. 3 ते 4 प्रश्न प्रत्येक टीईटीच्या पेपरमध्ये वाढ, विकास म्हणजे बालकांची वाढ, विकास त्यानंतर विकासाच्या अवस्था या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारलेले आहेत. बघा बालकाच्या विकासाचे सिद्धांत शिक्षकाने जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचं कारण काय आहे? विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जाणण्यासाठी, विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी, शिक्षण प्रशिक्षणाचा भाग म्हणून, विद्यार्थ्यांच्या विविध अध्ययन शैलीला अध्यापनातून वाव देण्यासाठी. तर आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामधून कोणतं आवश्यक आहे? विकासाचा सिद्धांत, बालकाच्या विकासाचे सिद्धांत शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे. तर कशासाठी? आता विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती जाणण्यासाठी बालकाच्या विकासाचे सिद्धांत शिक्षकाला माहिती असणे आवश्यक आहे का? एवढं काही संयुक्तिक असं वाटत नाही. त्यानंतर बघा विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी, ठीक आहे, शिक्षण प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून फक्त आपल्याला बालकाच्या विकासाचे सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे का? त्यानंतर विद्यार्थ्याच्या विविध अध्ययन शैलीला अध्यापनातून वाव देण्यासाठी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध जे काही अध्ययन शैली आहेत त्यामधून अध्यापनातून त्याला वाव देण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर विकासाचे सिद्धांत शिक्षकाला माहिती असणं आवश्यक आहे. मग पहिला ऑप्शन काय दिलेला आहे की आर्थिक परिस्थिती, विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षकाला विकासाचे सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे का? तर नाही. विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी, ठीक आहे, विद्यार्थ्याला अध्यापन करण्यासाठी शिक्षकाला
विकासाचे सिद्धांत माहिती असणं आवश्यक आहे, पण त्याही पेक्षा जास्त संयुक्तिक असं उत्तर वाटतं विद्यार्थ्याच्या विविध अध्ययन शैलीला अध्यापनातून वाव देण्यासाठी. म्हणजे हेच तर आहे की या ठिकाणी आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न असतात आणि त्यामधून आपल्याला जे काही जास्त संयुक्तिक असं उत्तर वाटतं ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं असतं. असं तर चारही पर्याय कसे वाटतात आपल्याला बरोबरच वाटतात, पण त्यामधून जे काही संयुक्तिक आहे ते आपल्याला शोधायचं असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. शैलेश त्याच्या मित्रांनी तयार केलेल्या सांकेतिक भाषेचा वापर बोलताना करतो, तर तो विकासाच्या डॅश डॅश अवस्थेत आहे. बघा त्या ठिकाणी आपण कुणालाही ठेवू शकतो की त्याच्या मित्रांनी तयार केलेली जी काही सांकेतिक भाषा आहे, कोडिंग लँग्वेज आहे, त्याचा वापर बोलताना करतो, तर तो विकासाच्या कोणत्या अवस्थेमध्ये असतो? ऑप्शन दिलेले आहेत पौगंडावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि प्रौढावस्था. तर काय असेल बरं उत्तर? बघा पूर्व बाल्यावस्था म्हणजे बाल्यावस्थेमध्ये त्याला सांकेतिक भाषा म्हणजे जे काही कोडिंग लँग्वेज आपण त्याला म्हणतो की एकमेकांमध्ये त्यांनी मित्र मित्र जर असतील तर त्यांनी ठरवलेलं असतं की कशाला काय म्हणायचंय ते. तर या अवस्थेमध्ये तर ते त्यांच्यामध्ये तेवढं प्रोग्रेस होणार नाही. उत्तर बाल्यावस्थेमध्ये सुद्धा नाही आणि प्रौढावस्थेमध्ये सुद्धा नाही. तर पौगंडावस्थेमध्ये असणारे बालक काय करतात की सांकेतिक भाषेचा वापर करतात. कारण त्यांच्यामध्ये जे काही सिक्रेट असतं ते फक्त त्याला आणि त्याच्या मित्रालाच म्हणजे माहिती असावं असं त्यांना वाटतं. बाकीच्यांना ते कळता कामा नये. तर ती अवस्था कोणती असते? तर ती अवस्था म्हणजे पौगंडावस्था आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. कुमारावस्थेत कुमार कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? बघा क्वेश्चन बघून आपल्याला घाबरायचं आहे का नाही? कारण सरळ सरळ विचारलेले पॉइंट आहेत वाढ विकास विकासाच्या अवस्था म्हणजे आपल्याला त्याचं पूर्ण नॉलेज असेल तर प्रश्न कितीही मोठा असेल तरी सुद्धा आपण तो सॉल्व्ह करू शकतो. तर कुमारावस्थेवर हा प्रश्न विचारलेला आहे. कुमारावस्थेत कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर बघा काय होतं शारीरिक बदल झपाट्याने होतात. यस. त्यांचे मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. आत्म उपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. अस्थिरता निर्माण होते. तर हे चारही ऑप्शन बरोबर आहेत. कुमारावस्था म्हणजे पौगंडावस्थेतील बालकांचे हे लक्षण असतात. त्यांच्यामध्ये शारीरिक बदल झालेला असतो. त्यांचे मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. म्हणजे एखादी सिच्युएशन असेल किंवा काही पाहिल्यानंतर त्यांचं मन स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. त्यानंतर आत्मउपभोगाचे साधन म्हणून त्याच अवस्थेमध्ये जी काही पौगंडावस्था कुमारावस्था असते त्या अवस्थेमध्ये असणारा बालक एखादी जी काही वस्तू असेल किंवा त्याचं जे काही ध्येय असेल त्याला जे काही पाहिजे असेल ते जर मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारायला ते बालक तयार असतं. कोणत्या अवस्थेमध्ये? तर ती अवस्था म्हणजे कुमारावस्था आहे. आत्मउपभोगाचं म्हणजे आपल्याला जे काही हवं आहे ते साध्य करण्यासाठी कुठलाही मार्ग विकृत मार्ग असेल तरी सुद्धा ती निवडण्याची शक्यता असते पौगंडावस्थेमध्ये आणि अस्थिरता निर्माण होते म्हणजे त्याचं माइंडसेट काय होतं मेंटली व्यवस्थित नाही राहत अस्थिरता निर्माण होते. ही सुद्धा जी काही अवस्था आहे सिच्युएशन आहे ती कोणत्या अवस्थेमध्ये असते तर कुमार अवस्थेमध्ये. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क आणि ड. बघा अशा वेळेस जर आपल्याला तीन ऑप्शन जर माहित असतील की हे बरोबर वाटत आहेत कुमार अवस्थेबद्दल तर आपण त्या ठिकाणी वरीलपैकी सर्व हा ऑप्शन निवडला पाहिजे कारण त्या ठिकाणचे जे काही तीन चार स्टेटमेंट दिलेले आहेत ते सगळेच बरोबर असतात. त्यानंतर बघा व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे हा सुद्धा प्रश्न कशावर आहे? विकासावर आहे. तर आजचं लेक्चर अभ्यासल्यानंतर आणि ह्या जर प्रश्नांचा आपण सराव केला तर वाढ विकास हा टॉपिक पूर्ण आपला या ठिकाणी कव्हर होणार आहे. म्हणजे विकासावरच कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत तेच सांगण्याचा उद्देश आहे आजच्या लेक्चरमध्ये. बघा व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा प्रभाव अधिक असतो. योग्य आहे असं विचारलेलं आहे विकासाबाबत की कोणतं विधान योग्य आहे? विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा प्रभाव अधिक असतो. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा प्रभाव अधिक असतो. विकासावर अनुवंश आणि वातावरण यांचा पूरक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही. तर बघा ऑप्शन वाचून काय वाटतं?
आता विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा प्रभाव अधिक असतो, हे स्टेटमेंट बरोबर वाटतं का? कारण विकासासाठी इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण आणि प्लस अनुवंशिकता हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. अनुवंशिकता हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत बालकांचा विकास होण्यासाठी. त्या ठिकाणी वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि त्याचबरोबर त्याला अनुवंशिकता कशा पद्धतीची मिळालेली आहे त्यावर त्या बालकांचा विकास होत असतो. बघा, एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्यांनी जे काही जुळे मुलं असतात त्यांच्यावर प्रयोग केला होता आणि त्यावरून त्यांच्या लक्षात आलं, फक्त त्यांनी काय केलेलं होतं, इन्व्हायरमेंट चेंज केलेलं होतं. त्यांची हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता एकच आहे, जुळे बालक होते आणि त्यावर त्यांनी प्रयोग केला. त्यांना वेगवेगळ्या वातावरणामध्ये ठेवलं, म्हणजे एकाला चांगल्या वातावरणामध्ये ठेवलं असेल आणि एका बालकाला खराब वातावरणामध्ये जर ठेवलं तर त्यांचा जो काही विकास आहे तो वेगवेगळा होतो, जरी त्यांची अनुवंशिकता सारखी असेल तरी सुद्धा. म्हणजे विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा प्रभाव अधिक असतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही. तर दोन्हीचाही प्रभाव असतो. त्याचबरोबर विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा प्रभाव अधिक असतो, असे आपण म्हणू शकत नाही की विकासावर जे काही अनुवंश आहे त्याही पेक्षा वातावरणाचा प्रभाव अधिक असतो, असं पण आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणजे वरील दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत का? तर नाही. विकासावर अनुवंश आणि वातावरण यांचा पूरक प्रभाव असतो. बघा, हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी अनुवंश आणि वातावरण या दोन्हीचाही प्रभाव कशावर पडतो? बालकावर, आणि त्यातूनच त्याचा विकास होत असतो. म्हणजे हे दोन्ही फॅक्ट महत्वाचे आहेत विकासासाठी, अनुवंश आणि वातावरण. अनुवंशाने जे काही मिळालेल्या गोष्टी आहेत आणि वातावरणामध्ये जे काही बालकाला वातावरण मिळालेलं आहे त्या दोन्हीचा पूरक प्रभाव हा कशावर असतो? तर बालकाच्या विकासावर असतो. म्हणजे हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे विकासाच्या संदर्भात. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे? विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही. असं होईल का बरं, की अनुवंशाने जे काही संक्रमित झालेले गुण दोष आहेत त्याचा परिणाम बालकाच्या विकासावर होणार नाही? असं निश्चितपणे होत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आता हे जे सीटीईटीच्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे का? हे वाक्य बरोबर आहे का? तर होतो हे वाक्य बरोबर आहे, पण होत नाही असं आपण म्हणू शकत नाही की विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही असं निश्चित सांगता येत नाही किंवा ते बरोबर नाही. पहिले जे काही दोन वाक्य दिलेले आहेत ते सुद्धा बरोबर आहेत का? नाही. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा प्रभाव अधिक असतो असं असत नाही. त्यानंतर विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा प्रभाव अधिक असतो असंही आपण सांगू शकत नाही. पण विकासावर अनुवंश आणि वातावरण या दोन्हीचा पूरक प्रभाव असतो, हे स्टेटमेंट, हे वाक्य अगदी बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे की व्यक्ती विकासासंदर्भात कोणते विधान योग्य आहे? म्हणजे आपल्याला या चार मधून जे काही वाक्य बरोबर आहे ते शोधायचं होतं. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क. विकासावर अनुवंश आणि वातावरण यांचा पूरक प्रभाव असतो, हे बरोबर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत त्याचा विकास कशा पद्धतीने होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केली आहे? हा प्रश्न जशाच तसा टीईटीच्या पेपरमध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे की बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून त्याच्या पौगंडावस्थेपर्यंत त्याचा विकास कशा पद्धतीने होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र असं कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत ई.बी. हॅरलॉक, ऑलपोर्ट, गाल्टन आणि चार्ल्स डार्विन. तर यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ई.बी. हॅरलॉक. यांची ही व्याख्या आहे. ई.बी. हॅरलॉक या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की बालकाच्या जी काही जन्मपूर्व अवस्था आहे तर जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत त्याचा विकास कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र असं कुणी सांगितलं? तर ई.बी. हॅरलॉक यांनी सांगितलेलं आहे. तर चार्ल्स डार्विन यांचं काय आहे? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण वाढ आणि विकास या टॉपिकवर बालमानसशास्त्रामधील महत्वाचा जो काही घटक आहे की बालकाचा विकास, बाल विकास यावर
कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा आपण आढावा आजच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर हे लेक्चर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत काय करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होईल. धन्यवाद.